चला बघूया आम्ही वाड्याला किती एन्जॉय केलं. पालघरवरून वाडा बस पकडून निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत निघालोच होते की बसमध्ये आले टीसी. वाड्याला जाऊन ऑटोने आम्ही पोचलो आमच्या लोकेशनवर. गेल्या गेल्या आमचं स्वागत या गरमीत त्यांनी थंड थंड मसाला छास सोबत केलं. दुपार झालीच होती, मग मस्त घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. जेवल्यानंतर ये मॅडम तो घोडे बेच के सोरी थी, तिला उठून आम्ही लागले शूटच्या तयारीला. फायनली आम्ही दोघी छान रेडी झालो. थोडाफार रिसॉर्ट कव्हर करून टी टाइमला 4 कप चहा पिऊन विज्ञाने थकवा दूर केला. या सुंदर व्ह्यूसाठी मला हा रस्ता हिल्स काढून पार करावा लागला. और ये जी रही है सुकूनवाली जिंदगी. मी तर नाईटसाठी रेडी होत होते. रेडी झाल्यानंतर डायनिंग एरियामध्ये मला भेटलं हे क्यूट न्यूली मॅरिड कपल. त्यांना भेटून खूपच भारी वाटलं. नाईटसाठी छानसा सेटअप केला होता. आम्ही खूप सारे फोटोज काढले. त्यानंतर कांदा भजी आणि चिकन पकोडे आम्ही सर्वांनी एन्जॉय केले. मग चेंज करून आम्ही दोघींनी गप्पा मारत डिनर केलं. रात्री 12 वाजता पूल साईड एन्जॉय करून रूमवर येऊन स्किन केअर केला. रात्री 2:30ला झोपले. सनराईज शूटसाठी सकाळी 5:30ला उठून रेडी झाले आणि हा व्ह्यू बघून एवढा लवकर उठण्याचा आनंद अधिक झाला. रूमच्या बाहेर चौफेर चाफ्याचा सुगंध दरवळत होता. मी काही चाफ्याची फुलं तोडली. मग आम्ही दोघींनी चाफा केसात माळला आणि मग कसले भारी दिसत होते ना आम्ही. यानंतर मेन पार्ट आला तो म्हणजे पूल. आम्ही पूलमध्ये खूप जास्त एन्जॉय केलं. पूलमध्ये असतानाच योगिता आणि प्रणयला टाटा बाय बाय केला. थोड्या वेळाने आम्हाला पूलमध्ये मस्त गवती चहा मिळाला. या लोकेशन प्रमाणेच त्यांची सर्व्हिस सुद्धा खूपच मस्त होती. चहा पिऊन थोडं चिल करून चेंज करून मग आम्ही अक्षय सरांसोबत ब्रेकफास्ट केला. मग फायनली चेकआउट केला आणि घरी आलो.